नमस्कार. कधीकधी आपल्या नात्यांमध्ये एक अशी अदृश्य भिंत उभी राहते, जी आपल्याला दिसत नाही, पण सतत जाणवत राहते. आज आपण स्वरा आणि राजच्या गोष्टीतून हेच बघणार आहोत की पुरुषार्थ ह्या एका शब्दाचा पारंपरिक अर्थ आजच्या काळातल्या नात्यांवर कसा दबाव आणतो. चला तर मग त्यांच्या या प्रवासात आपणही सहभागी होऊया. आणि कथेची सुरुवातच होते स्वराच्या या अतिशय महत्वाच्या वाक्याने, सोयीस्कर आणि संकुचित. हे शब्द फक्त एक व्याख्या नाही सांगत, तर तिच्या मनात जो काही संघर्ष सुरू आहे ना, तो दाखवतात. चला बघूया, ही सोयीची व्याख्या नात्यांसाठी खरंच किती गैरसोयीची ठरते. तर आपला पहिला भाग आहे पुरुषार्थाची ही सोयीस्कर व्याख्या. जरा खोलवर जाऊन बघूया की ही पारंपरिक चौकट नेमकी आहे तरी कशी. इथे ना दोन शब्द खूप महत्वाचे आहेत. एक कर्ता आणि दुसरा सहचर. कर्ता म्हणजे कोण? तर जो फक्त पैसे कमवतो, घराचा आर्थिक भार उचलतो. पण सहचर म्हणजे एक खरा जोडीदार, जो नात्यामध्ये फक्त पैसे नाही, तर वेळ, श्रम आणि भावनांची गुंतवणूक करतो. स्वराला राज फक्त कर्ता नको होता, तिला हवा होता एक खरा सहचर. आणि हाच तो प्रश्न आहे जो स्वराला छळतोय. म्हणजे विचार करा, जर एखाद्या पतीने किचनमध्ये येऊन मदत केली किंवा स्वतःच्या बाळाला सांभाळलं, तर त्याचं पुरुषत्व खरंच कमी होतं का? त्याला बायकोचा गुलाम असं का म्हटलं जातं? नात्यामधलं सहकार्य ही कमजोरी नाहीये, ती ताकद आहे, हे आपला समाज कधी ओळखणार? आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, परंपरेची भिंत. बघूया हा जो आतला संघर्ष आहे ना, तो प्रत्यक्षात कसा समोर येतो. ही गोष्ट आहे एका रविवार सकाळची. सकाळचे 6 वाजलेत आणि स्वरा एकटीच घरातल्या कामांमध्ये धावपळ करतीये. 9चा सुमारास राज मदतीला येतो आणि नात्यात एक खूप सुंदर क्षण तयार होतो. पण हे सगळं फक्त काही मिनिटांसाठीच टिकतं, कारण पुढच्या अवघ्या 5-10 मिनिटातच सगळं चित्र पालटतं. काय राज, आज सुट्टी आहे तर वहिनींच्या तालावर नाचतंयस वाटतं. हे फक्त शब्द नव्हते किंवा निव्वळ टोमणे नव्हते. हा होता समाजाचा तो आवाज, ती जुनाट विचारसरणी, जी आजही अनेक पुरुषांना मागे खेचते. आणि झालंही तसंच. लोक काय म्हणतील या एका भीतीने राजने हातातला सुरा खाली ठेवला. त्याची मदत करण्याची इच्छा त्या अदृश्य दबावाखाली कुठल्या कुठे विरून गेली. आणि त्याच क्षणी स्वरा आणि राजच्या मध्ये ती अदृश्य भिंत उभी राहिली. मग आता प्रश्न येतो की या अदृश्य भिंतीला पाडायचं कसं? चला, आता एका सकारात्मक मार्गाचा शोध घेऊया. बघा, खऱ्या भागीदारीचे 3 सोपे नियम आहेत. पहिलं म्हणजे एकमेकांच्या कष्टांचा आदर करा, त्याची जाणीव ठेवा. दुसरं, मी तुला मदत करतोय असं म्हणण्याऐवजी हे आपलं काम आहे, ही भावना ठेवा. आणि तिसरं, लोक काय म्हणतील यापेक्षा आपल्या माणसाला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, या बदलाचा एक खूप सुंदर परिणाम होतो बरं का. जेव्हा वडील घरकामात समान वाटा उचलतात, तेव्हा ते मुलांच्या नजरेत फक्त एक कर्ता नाही, तर एक आदर्श बनतात. आणि हा आदर खरंच कोणत्याही कमाईपेक्षा खूप मोठा असतो. आता ह्या कथेमध्ये एक असा सुज्ञ आवाज येतो, जो परंपरेला आणि आधुनिकतेला अगदी छान जोडतो. ललिता, राजच्या आई, पत्राची सुरुवातच इतक्या सुंदर विचाराने करतात. त्या म्हणतात की ज्या घरात पुरुष घरकामात आणि मुलांच्या संगोपनात वाटा उचलतो, त्या घराचं छत जास्त काळ टिकतं. किती साधी पण किती खोल गोष्ट आहे ही, नाही का? आणि हा आहे त्या पत्रातला सगळ्यात महत्वाचा सल्ला. लोक काय म्हणतील या विचारापेक्षा माझ्या पत्नीला काय सोसावं लागतंय, हा विचार जास्त महत्वाचा आहे. खरा पुरुषार्थ लोकांच्या नजरेत नाही, तर आपल्या माणसाच्या आदरात असतो. पण ललिता एक खूप महत्वाची गोष्ट सांगतात. हे जे बदल आहेत ना, ते एका रात्रीत घडणार नाहीत. समाजाचे विचार बदलायला वेळ लागतो. त्यासाठी धीर, प्रेम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संवाद गरजेचा आहे. हा बदल जबरदस्तीने नाही, तर समजुतीनेच घडून येऊ शकतो. चला, स्वरा आणि राजची गोष्ट तर आपण ऐकली. पण आता वेळ आली आहे आपल्या स्वतःच्या घरात डोकावून पाण्याची, स्वतःला काही प्रश्न विचारण्याची. पहिला प्रश्न स्वतःला विचारा. आपल्या घरात कामाची वाटणी कशी आहे? ती सहकार्याने होते की आजही ती फक्त बायकांची कामं आहेत असं मानलं जातं? आणि दुसरा, जरा प्रामाणिकपणे विचार करण्यासारखा प्रश्न, कधी राजसारखा अनुभव आला आहे का? म्हणजे लोक काय म्हणतील या भीतीने कधी आपल्या जोडीदाराने मदत करताना हात मागे घेतलाय का? आणि सगळ्यात शेवटचा, पण मला वाटतं सर्वात महत्वाचा प्रश्न,
जर आपल्याला उद्याचा समाज बदलायचा असेल तर त्याची सुरुवात आजपासूनच करायला हवी, नाही का? आपण आपल्या मुलांना आणि मुलींना दोघांनाही घरकाम आणि जबाबदारी समानतेने शिकवत आहोत का? कारण खरी भागीदारी घरातूनच सुरू होते. यावर नक्की विचार करायला हवा.